पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहानं वेगवेगळे राजकारणी असतील, समाजकारणी असतील, अण्णाभाऊंच्या सारसबाग जवळच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करायला येत होते. मात्र त्याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा ज्यावेळी पुण्यामध्ये आला आणि दावेवाद करून निघाला, त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यांना निषेध त्यांचा नोंदवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांना स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये आणले. तात्या, काय विषय, कशासाठी निषेध केलाय, काय म्हणले? मागच्या आठवड्यामध्ये जे जंतर मंतर आंदोलन झालं आणि जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये देशाच्या तरुणांवरती ज्या पद्धतीने केंद्र सरकारने हल्ले केले, ज्या पद्धतीने गाठ्यांना खिळे लावून मारलं मुलांना, ते काही कोण आतंकवादी नव्हते. ते देशाचं भविष्य अशा पद्धतीने ज्या केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांच्या अंडरच मानवावं लागेल. आज लोकसभेमध्ये उत्तर देण्याऐवजी ते इकडं कार्यक्रमांना येत आहेत. म्हणजे जल्लोष कसला करतायत, कसले कार्यक्रम घेताय तुम्ही एकतर ज्यांनी मुळात त्यांना पुण्यामध्ये बोलवलं ना, त्यांचं तर खरं तर त्यांचं ज्यांनी कार्यक्रमासाठी बोलवलं त्यांचा जाहीर विषय. परंतु आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अगदी 2 मिनिटाचा फरक पडला. 2 मिनिटाच्या फरकामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते उभे होते तिथपर्यंत मी पोहोचू शकलो नाही. अलीकडेच मला पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु मला वाटतं की गाड्या अगदी रस्त्याच्या पलीकडनं 50 फुटाच्या अंतरावरती मी होतो आणि मला जे काही मला निषेध करायचा दाखवायचा तो मी दाखवलेला आहे. आणि हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परवानगी घेऊन आंदोलन करत नाही आणि परवानगी न घेता, कारण आमच्या शहरामध्ये तुम्ही आलात, आम्हाला तुमचा जाहीर निषेध करावाच लागेल. कारण मी हा जाहीर निषेध तरुणांच्या वतीने करतोय, राम मंदिराच्या चोरीच्या संदर्भामध्ये करतोय. एका बाजूला तुम्ही राम मंदिर बांधलं, राम मंदिराची चोरी मोठ्या प्रमाणावरती झाली, त्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट दडपण्याकरता एक दुसरं काहीतरी विषय काढला जातो, कुठल्या तरी एका दुसऱ्या विषयाला हवा दिली जाते. राम मंदिराच्या चोरीचा विषय चालू असताना अचानकपणे जंतर मंतरवरचं आंदोलनाच्या बाबतीमध्ये एवढी हिंसक भूमिका घेण्याची सरकारला गरज नव्हती. एवढी हिंसक भूमिका घेतली की आज तो विषय शांत झाला. पण म्हणजे तुम्ही एक विषय दाबण्याकरता दुसरा विषय काढता आणि ह्या देशाच्या भविष्यावरती तुम्ही जो काही घाला घातला. आणि आज मला वाटतं की मी आत्ता आणि आमच्या संजय राऊत साहेबांनी एक फेसबुकचा व्हिडिओ त्यांच्या अकाउंटवरती पोस्ट केला आणि नरेंद्र मोदी साहेबांचं. मला खरं तर आज माझ्या देशाच्या पंतप्रधानांची मला लाज वाटते की बाबा, देशाचे पंतप्रधान तरुणांनी माझ्या आईवरतून शिव्या दिल्या, ह्या बाबतीमध्ये स्टेटमेंट करण्यासाठी फेसबुकला येऊन येतात. आणि तुम्ही त्यांचे नेते मोठ्या आनंदाने सांगतात की एवढे मिलियन्स व्ह्यूज झाले. मला वाटतं की मग 14 मिलियन्स व्ह्यूज होते. ते व्ह्यूज नाही आहेत, ती लोक शिव्या घालतात. एका दुसऱ्या बाजूला तुम्ही नुसतं आम्हाला एवढे मिलियन्स व्ह्यूज आले, तेवढे मिलियन्स व्ह्यूज आले, याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये खालच्या कमेंट्स पण वाचल्या पाहिजेत की कमेंट्स काय पद्धतीने आहेत. आणि खरं ही बाब अतिशय शर्मेची बाब आहे की देशाचा पंतप्रधान तरुणाईंच्या बाबतीमध्ये तरी मागो घाली ती, पूजा घाली ती, या बाबतीमध्ये जर तुम्ही बोलत असाल आणि मग तुम्ही कायदे कानून केले, हे केलं, ते कशाला सांगताय? कसले कायदे बनवतात? जे आहे त्या जुन्या शिळ्याकडीलच तुम्ही उतारलाय. म्हणजे जो जुना कायदा होता त्यालाच तुम्ही नवीन पॉलिश करून परत आणताय. म्हणजे एका बाजू दुसऱ्या बाजू तुम्ही सांगताय की आम्ही कायदा केला, काही कायदा वगैरे काही केलं नाही. आणि आज खरं तर मला वाटतं की सगळ्यांनी अजून व्ह्यूज वाढले तर वाढू दे त्यांचे, पण त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळ्या देशांनी पाहिलं पाहिजे की पंतप्रधान कशा पद्धतीने, म्हणजे थोडक्यात कधी कधी आपण नाही का नळावरची भांडणं असतात. मला माझ्या आईला त्यांनी शिव्या दिल्या, तुझ्या आईला त्यांनी शिव्या दिल्या, म्हणून मला कशा आईवरनं बोलला, मला कशा बहिणीवरनं बोलला, अशा पद्धतीने जर देशाच्या भविष्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना गुमराह केला जात आहे. गुमराह तुम्ही करताय, गुमराह या देशाला तुम्ही केलंय. या देशाची जी तरुण आहे ना, याला गुमराह करण्याचं काम या केंद्र सरकारने, या सत्ताधाऱ्यांनी केलंय. आणि उजळ माथ्याने तुम्ही आज परत जयंत्या साजऱ्या करण्याकरता आम्ही आहे ना, आम्ही करू ना. आम्ही आमच्या अण्णाभाऊ साठेंची जयंती जी आहे ना, ते साहित्य सम्राट आहे. आणि मला वाटतं की साहित्य सम्राटांच्या जयंतीला, आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला ते इथं आले. आम्ही थोड्या वेळाने तिकडं शुद्धीकरण करणार आहे
आपण इकडं आम्हाला सोडलं की आम्ही इथे शुद्धीकरण करायला जाणार आहे. ज्या ठिकाणी ते आले पुण्यामध्ये, त्या खरं तर ज्यांनी ते कार्यक्रम घेतला ना त्यांच्या हातून पुरस्काराचा, ते पुरस्कार त्यांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो की तुम्ही ज्यांनी तरुणांचं रक्त जंतर मंतरवरती सांडलं त्यांना तुम्ही पुरस्कारासाठी कुठलाही त्यांना एक एक क्षणाची सुद्धा त्या लोकांना थोडं सुद्धा मला काय वाटत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईला तुम्ही मारा, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जखमी झाले, त्यांच्या बाबतीत कुणी काही बोलायला तयार नाही. उलट तुम्ही अजून त्यांना डिटेन करताय. आमच्या पुण्याचे आमदार आणि काही विज्ञान तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की ते जंतर मंतरवरती जेवढे दगडी पडले त्या सगळ्या दगडींवरचे ठसे, फुटप्रिंट त्याच्यावर त्याच्यावरचे सगळ्या हाताचे ठसे, हाताचे ठसे चेक करणार आणि त्याच्यावरनं तुमच्या आधारशी ते लिंक करून, अरे तुम्हाला पहलगाम मधले अजून आरोपी सापडले नाही, तुम्हाला दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याचे आरोपी सापडले नाही, तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या 28 जणांना मारण्यात आलं त्यातले 5-6 जण पुण्यातले होते, हे जे महाराष्ट्रातले होते ज्यांना मारण्यात आलं त्यांचे आरोपी तुम्हाला अजून सापडत नाहीत. आणि तुम्ही काय सांगताय की म्हणजे विद्यार्थ्यांचे फुटप्रिंट्स शोधणार, त्याच्यावरून ते काय आतंकवादी आहेत का? कोण त्यांना आतंकवादी म्हणतं, कोण त्यांना काय म्हणतं? म्हणजे ही देशाची जनता आहे ना, आता सगळं कळायला लागले. मला वाटतं की अतिशय थोडे दिवस बाकी आहे त्या सगळ्या गोष्टीला. थोड्या दिवसामध्ये रस्त्यावरती फिरणे याचं मुश्किल होणार. आणि फक्त दिल्ली नाही तर देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं फिरणं जनता मुश्किल करणार आहे. कुठल्या राजकीय पक्षाचं कोणी सांगू शकत नाही त्याच्यात. आम्ही आज हा एक जाहीर निषेध म्हणून आमच्या शहरामध्ये करायचा म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाशी केली. थोडक्यात अमित शहाना काही नैतिक अधिकार नाही. बिलकुल आहे. आम्ही सांगणार नाही भाजपलाच नाही की ज्या भाजपने या देशाच्या भविष्याचं, या देशाच्या तरुणांचं रक्त सांडवलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना मारहाण केली, त्यांना कुठलाच नैतिक अधिकार नाहीये या अशा कार्यक्रमांना जाण्याची व अशा महान पुरुषांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची. अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट आहेत. त्यांनी साहित्यातून, त्यांनी त्यांच्या लेखणीतून त्यांनी आपल्या देशाला, आपल्या लोकजागृती केलेली आहे. त्याच्यामधून अनेक लोक जागृत झाली होती. आणि इतर तरुणांसाठी आम्ही कायदा केला म्हणतात आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे फुटप्रिंट्स शोधणार, म्हणजे एक प्रकारे तुम्ही दहशत तयार करताय आणि तुमच्या दहशतीला आता कुणीही भीक घालणार नाही एवढं. कारण तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना ट्रीट करताय ना ते चांगलं नाही. लोकशाहीचा अंत आहे. आता तुम्हाला डिटेन केलं, ते थांबवलं, सांगितलं काय कारवाई करणार आहे किंवा काही बोलणं झाले अधिकाऱ्यांशी? कारवाई काय 17 गुन्हे दाखले 8 नावं आहे. काय फरक नाही झाला. आसोलाच्या अंगावरती केस वाढली नाही, 2 केस जास्त आहेत त्या आसोला मग ते काय गुन्हे दाखल होणे किंवा काय होणे हे शिवसेनेला जुने. आणि बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे हे त्या टायमाला मी एक शिवसैनिक, त्यानंतर शाखा प्रमुख, उपप्रमुख पदवी भोगले, तेव्हापासून माझ्यावरती गुन्हे दाखल. मला असं काय त्याच्यामध्ये वेगळं होणार नाही. डिटेन करतील किंवा काय करतील. मला वाटतं की थोडी संख्या कमी एकटंच होतो, थोडे 50 फूट पलीकडे पोचलो असतो तर मग अजून मजा आली. पक्षाचे पुणे महानगरपालिकेतले गटनेते आपल्यासोबत आता हा विषय आता सभागृहात पण जायला पाहिजे असं वाटतं का? सीजेपीच्या आंदोलनापासून राम मंदिर चोरी आणि आता तात्यांनी तो काही विषय नव्हता. 100% तात्याने सांगितलं, तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं जनतेबद्दल काय बरोबर. ते विद्यार्थी काही गुन्हेगार होते, त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस इतके उपोषणासाठी बसले होते, पोलिसांनी त्यांच्याबरोबरची बांधणी त्यांच्याकडून माहीत ओढून घेतली अशा प्रकारे. तात्यांनी सांगितली की गोष्ट घरी मी हडपसरपासून यायला मला 1.5-2 तास गेले माझ्या. मी म्हणजे तात्यांनी आंदोलन केलं त्या जागी मी पोचलोही नाही. मग अशी परिस्थिती असताना कितीतरी गोष्टी पेंडिंग असताना अमित शहाना त्या गोष्टींसाठी वेळ नाही आणि इथे येतात ते. त्यामुळं 100% हा विषय पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात होणारच आहे. विरोधकांनी याआधी तो विषय घेतला आणि आता पुन्हा शिवसेना म्हणून मी तो सभागृहात 100% तो विषय. तात्यांनी मला हलकासा उल्लेख केला की मोदीजी रेग्युलर रील बनवतात. आता देश चालवण्याऐवजी वाटतंय पंतप्रधान इन्फ्लुएन्सर बनण्याचा प्रयत्न करतात. काय जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा उद्धव साहेब
हे मानाला पट्टा लावून जनतेला संवाद साधत होते, जनतेला मार्गदर्शन देत होते की लॉकडाऊनमध्ये असं वागा, असं करा. तर त्यांना नको ते शब्द बोलले गेले. बरोबर आहे? आणि आज रात्री 12 वाजता मेकअप करून मस्तपैकी गाडीला कट मारून देशाचे पंतप्रधान येतात ते, आणि रोज एक नवीन ड्रील बनवतात. आता ह्याला तुम्ही काय म्हणाल? हे असलं तर म्हणजे आपला तो बाबा आहे, दुसरा तो काढतं. हे भाजपचं जे ब्रीद वाक्य आहे ना, हे घाणेरडे म्हणजे नीचपणाचं आहे. हे भाजप प्रत्येक वेळेस काय करते. आता आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या टपलीतून, आपल्या शायरीतनं अख्खा देश जागा केला होता. म्हणजे ते म्हणतात टपली वाजवताना त्यांच्या पोटात रक्त यायचं. म्हणजे देश जागा करण्यासाठी त्यांचं एवढं मोठं बलिदान आहे. आणि त्यांच्या आज जयंती निमित्त त्यांना हार घालायला हे अमित शहा येतात. ते कोण? ज्यांनी राम मंदिरची चोरी केलेली, ज्यांनी देव लुटले, ते आज त्यांना हे हार घालायला येतात. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन अभिषेक घालणारे अण्णाभाऊ साठेंना, त्यांचे चरण दही दुधाने पंचामृताने धुणारे, की असल्या घाणेरड्या माणसाचे तुम्हाला हात लागले त्याबद्दल आम्ही माफी मागतो. थोडक्यात विषय असा आहे की मुद्दा किंवा संदर्भ जरी अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या सगळ्या राड्याचा असला तरी सुद्धा कुठेतरी तरुणांची मुस्कटदाबी, राम मंदिरातली चोरी, अमित शहाचं वाढणं, मोदीजींचं स्किन केअर मोदी, त्या सगळ्या गोष्टींभोवती सध्या आपल्याला एकूण गोष्टी फिरताना दिसत आहेत. काय होतंय? इंटरेस्टिंग गोष्टी येत आहेत समोर, आणि त्यातल्या त्यात दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने आक्रमक होत आहेत, एकूणच येत्या काळामध्ये सभागृहामध्ये देखील ते संसद असो, विधानसभा असो किंवा महापालिका असो, तिथून रस्त्यांवरची लढाई कशा पद्धतीने विरोधी पक्ष लढतायत ते बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. सगळे अपडेट्स घेत राहू, तोपर्यंत पाहत राहा सडेतोड. माझ्यासोबत कॅमेरावर आहे आमचे मित्र सुहासजी. पाहत राहा सडेतोड. धन्यवाद.